जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये गंगापूर येथील नगरपालिकेच्या वतीने गंगापूरमध्ये अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। दिव्यांग बांधव या दिव्यांग बांधवाचा जवळपास दिवाळी आंध्र गेलेली आहे, कारण 5% जो निधी असतो तो त्यांना भेटलेला नाही। या संदर्भात काय सांगाल? दिवाळीच्या अगोदर आम्ही एक आंदोलन केलं तहसील कार्यालयाला, तिथं मुख्य अधिकारी साहेबांनी एक पत्र पाठवलं तर दिवाळीच्या 8 दिवस अगोदर तुमचे खात्यावर पैसे रक्कम जमा होणार आहे। मग त्याच्यानंतर आम्ही शुक्रवारी येऊन भेटलो मुख्य अधिकारी साहेबाला गुरुवारी। तर मुख्य अधिकारी साहेबांना सांगितलं की पैसे आम्ही टाकून दिले 31 तारखेपर्यंत। आता नाईट शिव आहे लगाने सरचं म्हणणं असं आहे की आम्ही सह्यासाठी संभाजीनगरला मुख्य अधिकारीला चेक पाठवू राहिलो। तो आता जेव्हा मुख्य अधिकारी साहेब म्हणले का आम्ही 31 तारखेपर्यंत पैसे तुम्हाला खात्यावर वर्ग होणार आहे आणि चेक आज सह्याला पाठवू राहिले, ते मग कोणत्या अँगलनं आम्हाला पैसे भेटत होते याच्या पहिले 31 तारखेच्या पहिले? म्हणजे मुख्य अधिकारी म्हणजे ढवळाढवळीचे कामं गंगापूर शहरामध्ये चालू आहे। नेमकी आम्ही 50 वेळेस मुख्य अधिकारी साहेबाला फोन लावले, फोन उचलीत नाही। त्यांच्या कार्यालयात भेट द्यायला आले तर ते म्हणे माझ्या मागं काम आहे, मी भेटणार नाही। तर असं ठळकपणे ते अपंगांना जे वंचित त्यांना काम ठेवायचं चालू आहे। दुसरी गोष्ट, त्यांना जे अपंगांची जी राखून निधी होती ते निधी त्यांच्या कर्मचाऱ्याला वाटून दिली त्यांना, आणि पद्धतशीर बोलले ते आम्हाला बुधवारी का तुमची जी रक्कम होती तर मी जे आमच्या कर्मचाऱ्याला वाटून दिली आणि तुम्हाला जे आता जमा झाल्यानंतर देणार आहे। म्हणजे आमची निधी यांना वाटायचा काय अधिकार आहे? हे मुख्य अधिकारींना 265 अपंगांची दिवाळी गोड केली नाही, वाईट केली आणि कर्मचाऱ्याला पगार देऊन टाकला। आमच्या पगारचं ढवळाढवळी करायचं काम जे आहे संतोषजी आगळे साहेब मुख्य अधिकारी गंगापूर यांचं काम यार नेहमी गंगापूरला राहत नाही ते। आज त्यांना जरा त्यांचे काही टेंडरचे पद्धत ते वाटावर सह्या देते ते एखाद्या पुढाऱ्याला, आता आम्हाला द्यायचं काम ज्या मुख्य अधिकाऱ्याला आम्ही भेट द्यायला येतो नेहमी ऑफिसला गैरहजेरी दे। आज मी त्यांना 2 दिवस अगोदर पत्र दिलं, त्यांना फोन करून सांगितलं शुक्रवारी का साहेब आमचं आंदोलन आहे 5% निधी संदर्भात, तुम्ही म्हणले होते 31 तारखेपर्यंत पैसे भेटणार आहे, पण ते पैसे काही आमच्या खात्यावर वर्ग झाले नाही। तर त्यांना आमचे फोनच उचलले नाही, फोन कट करून टाकलं त्यांना। म्हणजे एवढा ढवळाढवळीचं काम जे आहे कर्मचारीचं करणार तर आपण बघता जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व दिव्यांग बांधवाला सगळीकडे दिवाळी देण्यात आलेली आहे, परंतु जो 5% निधी होता नगरपालिकेने दिलेला नाही, त्यामुळे प्रमाणामध्ये जेवढे अपंग आहे त्यांची दिवाळी आंध्र गेलेली आहे। आणि या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात आम्हाला शिवानी सर आमचा छळ लावलेला आहे।
आम्ही तहसीलला आंदोलन घेऊन सुद्धाही त्यांनी लेखी उत्तर देऊन सुद्धा आम्ही दिवाळीची अव्वल 5 ते 3 वाटप करू बा असं आम्हाला आश्वासन देऊन तरी त्यांनी वाटप केलेलं नाही आहे. आमचं 2024-2025चा निधी थकीत असून तरी या शिवानी आमची अपंगाची हेळसांड लावलेली आहे. सरासरी या शिवसाहेबांना आमची विनंती आहे की तत्काळ आमचे चेक आम्हाला वाटप करावे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.